नमस्कार शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता स्टार्टर आणि हे त्याचं मेन आहे आणि हे खाली बघू शकता हे 3 ग्रिप आहे. तर हे सगळं पाहून तुम्हाला समजलंच असेल की आपण पेटी बनवणार आहे. आणि हे बघू शकता आपली पेटी, त्याच्यासाठी प्लाय कापून घेतला आहे आपण आणि डी क्लॅम्पची जी पट्टी आहे ते ठेवून त्याच्यावरती मार्किंग करून घेतला आहे. सगळ्यात अगोदर मार्किंग झाल्याच्या नंतर आपण त्याच्यावरती होल करून घेतलेले आहे. होल 10-12 mm पल्ल्याने करून घेतला आहे हॅमरनीच, काही हरकत नाही हॅमरनी पण केलं तरी. आणि साईडला चारी कोणत्यावरती आपल्याच मताने होल करून घ्यायचे आहे, चारी कोणत्यावर. ते झाल्याच्या नंतर सगळं फिट आपल्याला ग्रिपा बसवायच्या आहे. मधातली सगळ्यात अगोदर ग्रिप बसवून घ्यायची आहे, जेणेकरून डिस्टन्स माहीत पडून जाते आपल्याला. आणि खाली वर असे दोन्ही साईडला चांगल्या तरीकेनं ब्लॅक स्क्रू येते, 1 इंचीचे ब्लॅक स्क्रू घेऊन यायचे आहे 1.5 डझन, आणि त्यांनी चांगल्या तरीकेनं आपल्याला कसून घ्यायचे आहे. तर हे बघू शकता तिसरी ग्रिप पण लावणं सुरू आहे. जर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ जर पाहायचे असेल आपल्या मराठी भाषेत, तर आत्ताच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून घ्या. जेणेकरून सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नवनवीन व्हिडिओ तुमच्या तुमच्या यूट्यूबवरती रोज येत राहणार. तर हे बघू शकता त्याचं मेन पण नवीनच आहे मित्रांनो. सगळी अख्खी पेटीच नवीन बनवत आहे आपण. हे बघू शकता मेन, याला पण ब्लॅक स्क्रूनीच टाईट केल्या जाते. जी एक इंची ब्लॅक स्क्रू आणले होते आपण, त्यांनीच फिट करून घेणार आहोत आपण. हे बघू शकता मी रोज ह्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. स्टार्टर असो, मेन असो, लाईनचा फॉल्ट असो, मोटर जळली असो, कशी जळली ते माहीत कसं पडेल, पूर्ण व्हिडिओ मी ह्या चॅनलवरती टाकत असतो. जर तुम्ही तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. तर हे बघू शकता मेन आपलं फिट करून झालेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये स्टार्टर लावायचं आहे. तर हे बघू शकता स्टार्टरला पण ते स्क्रू लागतात ब्लॅकवाले. चारही इकडे 4 स्क्रू लावून घ्यायचे सगळ्यात अगोदर. चांगल्या तरीकेने टाईट करून घ्यायचं आहे आणि साईडला थोडीशी जागा सोडून द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ॲटो स्विच लावायचं काम पडलं तर आपल्याला साईडला ॲटो स्विच लावता आला पाहिजे. तर हे बघू शकता चांगल्या तरीकेनं ते पण कसून घेणार आहे आपण. याची जर पूर्ण डिटेल वायरिंग जर तुम्हाला बघायची असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि बघू शकता मागची ही डी क्लॅम्प आहे मित्रांनो. हे बघू शकता 4 साईडला 4 नट लावून घेतले आहे. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.